मित्रांनो, आपण सर्वांनी डार्विनचा थेअरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे या पृथ्वीतलावरील सजीवांचा विकासवादी सिद्धांत याबद्दल तर ऐकलं असणारच. जर मी असं म्हटलं की हा सिद्धांत किंवा हा कन्सेप्ट आपल्याकडे थेअरी ऑफ इव्हॉल्युशनच्या 15,000 वर्षा पहिलेच आपल्या भारतीय स्क्रिप्चर्स मध्ये अवेलेबल होता, तर मित्रांनो, जे वर्षानुवर्ष आपण भगवान विष्णू यांच्या दशावतारांबद्दल ऐकत आलेलो आहे, त्यामागील एक रहस्य मी आज आपल्याला सांगणार आहे. कसं ते डार्विनच्या थेअरी ऑफ इव्हॉल्युशनला पॅरलल चालते हे मी आपल्याला सिद्ध करून दाखवणार आहे. डार्विनच्या थेअरीनुसार या जगात पहिले ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं राज्य होतं. सगळ्यात पहिले जीवन हे पाण्यात होतं आणि विष्णूचा पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार पण हेच सांगतोय की या जगावर पहिले जलचर प्राणी यांचं राज्य होतं. तसेच विष्णूचा दुसरा अवतार म्हणजे कूर्म अवतार. कासव हे ॲम्फिबियन्सचं एक सुंदर उदाहरण आहे आणि डार्विन पण हेच सांगतो की ॲक्वॅटिक ॲनिमल्स पासून हळूहळू सजीव जमिनीवर येऊ लागले आणि मधात या प्रोसेसमध्ये काही असे प्राणी जन्मले ज्यांना आपणच ॲम्फिबियन म्हणतो, म्हणजेच जे पाणी व जमीन दोघांवर पण राहतात. विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. डार्विननी मॅमलचा विकास म्हणजे इव्हॉल्युशन हा खूप सुंदरपणे मांडला आहे आणि विष्णूचा वराह अवतार म्हणजे मॅमल्सचा प्रतीक आहे. डार्विन त्याच्या थेअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये इव्हॉल्युशन सांगताना म्हणतो की दोन स्पेसीजच्या इव्हॉल्युशनमध्ये काही असे प्राणी जन्म घेतात जे त्या दोन स्पेसीजच्या मधातले स्वरूप असतात. त्यांना आपण कनेक्टिंग लिंक्स असं नाव दिलं. विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार. नरसिंह म्हणजे अर्धा सिंह अर्धा मानव हा कनेक्टिंग लिंक्स दर्शवित आहे. विकास सांगताना म्हणजेच ह्युमन इव्हॉल्युशन सांगताना डार्विन म्हणतो की सगळ्यात आधी जे मानव होते ते शॉर्ट हेडेड होते आणि विष्णूचा पाचवा अवतार म्हणजे वामन हा या गोष्टीचं प्रतीक आहे की ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये आदी मानव जे होते ते शॉर्ट हेडेड होते. विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम. परशुराम हा त्या काळातला मानव ज्या काळात आपल्याला आपल्या आदिमानवांकडे वेपन्स म्हणजे हत्यारांची उपलब्धी होताना दिसते. परशुरामानंतरचा अवतार म्हणजे राम. राम हा इमोशनली परशुरामापेक्षा मोर स्टेबल म्हणजे स्थिर दिसून येतो. रामानंतरचा अवतार म्हणजे कृष्ण. कृष्ण म्हणजे एक प्रेममय मानव. कृष्णांच्या अनेक फोटोजमध्ये आपल्याला त्यांचं प्रेम व्यक्त होताना दिसते. कृष्णानंतरचा अवतार म्हणजे बुद्ध. बुद्ध हा एक शांत मानव आहे. मानवाला जेव्हा साधना, ध्यान, मेडिटेशन याची गरज वाटू लागली तेव्हा तो त्या गोष्टींकडे वळला. तो दाखवणारा हा अवतार आहे. जर आपण परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध या अवतारांकडे क्रमाने बघितले तर आपल्याला अगदी डार्विनने सांगितलेल्या ह्युमन इव्हॉल्युशनची एक आयडिया नक्कीच मिळते. हे 9 अवतार आपल्याला अगदी सविस्तरपणे इव्हॉल्युशनचा अभ्यास करून देतात. विष्णूचा 10वा अवतार जो कलियुगाच्या शेवटी कली राक्षसाला मारण्यासाठी येणार आहे असं आपल्या पुराणांमध्ये दिसते, तो म्हणजे कल्की अवतार. डार्विन त्याच्या थेअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये सांगतो की इव्हॉल्युशन ही एक कंटिन्युअस ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, एकदम हार्मोनियस प्रोसेस आहे आणि अजून विष्णूचा एक अवतार यायचा बाकी आहे. ही गोष्ट आपल्याला हेच सांगून येते की इव्हॉल्युशन म्हणजे विकास ही एक कंटिन्युअस एक निरंतर चालणारी गोष्ट आहे. लॉर्ड विष्णू यांची लीला तर अद्भुत आहेतच, पण मला अजून एक गोष्टीचं कौतुक वाटते की आज आपण ज्यांना ऋषीमुनी असं म्हणतो तर ते नक्कीच त्या काळातले ग्रेट डॉक्टर्स, ग्रेट इंजिनियर्स, ग्रेट सायंटिस्ट, ग्रेट लेक्चरर्स, ग्रेट रायटर्स हे होऊन गेले. म्हणजे एवढ्या वर्षा पहिले त्यांना हा अंदाज पण कसा आला की इव्हॉल्युशन नावाची एक प्रक्रिया या सजीवांमध्ये होऊ शकते. त्यांच्याकडे आपण आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो ते तर नव्हते, म्हणजे त्यांच्याकडे नक्कीच असं काही उपलब्धी किंवा विचार क्षमता होती आपल्याला ज्याची कल्पना पण नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि विष्णूचाच एक अवतार असणारा नरसिंह याचं चित्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहील या प्लेलिस्टमध्ये. तर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असणार तर लाईक करा. बाय.